निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. मुलांच्या पोटात जंत झाल्यास त्यांना कांद्याचा रस दिल्याने पोटातील जंत दूर होतात. नंबर 2. पायात ताकद येण्यासाठी रात्री हरभरे आणि शेंगदाणे भिजत घाला आणि ते सकाळी उठल्यावर खावे. असे नियमित करा, याने पायात ताकद येते. नंबर 3. पालकामध्ये लिंबू टाकून खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. नंबर 4. जर तुमचे पोट सतत लठ्ठपणाकडे जात असेल तर साखर, भात आणि मैदा यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. नंबर 5. जेवणानंतर थोडी बडीशेप, ओवा मिक्स करून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. नंबर 6. चेहऱ्यावर डाग, मुरूम आले असतील तर बटाटे किसून त्याचा रस चेहऱ्यावर लावा, याने चेहऱ्याच्या समस्या दूर होतात. नंबर 7. मधुमेहावर रामबाण उपाय म्हणजे आंब्याच्या कोवळ्या पानांचे चूर्ण बनवून दिवसातून 2 वेळा पाण्यातून किंवा ताकातून घ्यावे, याने मधुमेह किंवा डायबिटीज कमी होते. नंबर 8. सकाळी रिकाम्या पोटी आंब्याचा रस प्यायल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 9. कंबरदुखीवर प्रभावी उपाय म्हणजे 100 ग्रॅम मोहरीच्या तेलात 20 ग्रॅम कापूर मिसळून गरम करा. तो वितळला की कोमट झाल्यावर कमरेला हलक्या हाताने मसाज करा. कंबरदुखीपासून आराम मिळेल. नंबर 10. मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्यास दात स्वच्छ आणि चमकदार होतात. नंबर 11. रोज चिमूटभर सैंधव मीठ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. नंबर 12. कमी पाणी पिल्याने मेंदूच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, त्यामुळे मेंदूवर जास्त दबाव येतो. अचानक चक्कर येऊ शकते. उन्हाळ्यात शरीराला घाम येऊन शरीरातील पाण्याची कमतरता कमी होऊ लागते, म्हणून 3 ते 4 लिटर पाणी पिले पाहिजे, याने 70 ते 80% आजार दूर होतात. नंबर 13. नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा, यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो. नंबर 14. तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो. नंबर 15. अंधुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सैंधव मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे. 3 महिने याचा उपाय केल्यास फायदा होईल. नंबर 16. डोके दुखत असल्यास सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी मीठ टाकून सफरचंद खाल्ल्यास डोकेदुखीपासून आराम मिळेल. नंबर 17. कलोंजी, मेथी, आवळा यांच्या पाण्याने केस धुवावे, यामुळे तुमचे केस मऊ, काळे आणि मजबूत होतील. नंबर 18. रात्री वारंवार लघवी येत असेल तर तुम्हाला शुगरचा त्रास असू शकतो. नंबर 19. चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी मुलतानी माती, चंदन पावडर, गुलाब पाण्यात मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा तेलकटपणा कमी होतो. नंबर 20. जेव्हा तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे, यामुळे तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही. नंबर 21. पाली मोरपंखांना घाबरतात. मोरपंख बघून त्यांना जवळपास साप असल्याचा भ्रम होतो, म्हणून त्या लांब पळतात. म्हणून घरामध्ये प्रत्येक खोलीत मोरपंख लावावे, याने पाली येणार नाहीत. नंबर 22. सर्दी खोकला होत असेल तर चहामध्ये आले, तुळस, गवती चहा, काळी मिरी मिसळून चहा प्या, याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल. नंबर 23. आठवड्यातून एकदा किंवा 2दा नारळाचे पाणी अवश्य प्यावे, यामुळे शरीर निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही. नंबर 24. तिळाचे तेल केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळणे देखील थांबते. नंबर 25. जर तुमचा चेहरा कोरडा पडत असेल तर ताज्या दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावावी, चेहरा मऊ आणि तजेलदार होतो. नंबर 26. कच्चा कांदा खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. नंबर 27. चेहऱ्यावर पिंपल्स, काळपटपणा असेल तर स्प्रे बॉटलमध्ये ग्रीन टी टाकून पाणी टाका आणि झोपताना चेहऱ्यावर स्प्रे करा, याने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होतात. नंबर 28. हाडांची ताकद वाढवण्यासाठी रात्रभर दुधात भिजवलेले काजू खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. नंबर 29. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी हळूहळू कमी होऊ लागते आणि पचनक्रिया सुधारते. नंबर 30. लघवी जास्त पिवळी होऊ लागल्यास लिंबू पाणी सुरू करा, यामुळे लघवीचा रंग सामान्य होईल. नंबर 31.
डोक्यात खूप कोंडा झाला असेल तर दह्यात काळी मिरी मिक्स करून केसांना लावा. अर्ध्या तासाने डोके धुवा. यामुळे डोक्यातील खाज कमी होऊन कोंडा कमी होतो. नंबर 32. टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे टोमॅटो सूप अवश्य घ्यावा. नंबर 33. आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत राहते. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूकसुद्धा वाढते. नंबर 34. केस पांढरे होत असेल तर कढीपत्त्याची पेस्ट दह्यामध्ये घालून केसांच्या मुळांशी लावल्याने केस पांढरे होणे मुळातूनच थांबते. नंबर 35. आयब्रो विरळ असतील तर झोपताना ॲलोवेरा जेल किंवा कॅस्टर ऑइल लावून झोपा. असे नियमित केल्याने आयब्रो वाढू लागतील. नंबर 36. तोंडामध्ये फोड आला असेल तर त्यावर कोरफड किंवा विलायची पावडरमध्ये मध मिसळून ती पेस्ट फोडावर लावावी. याने तोंड येण्यापासून बचाव होतो. नंबर 37. ज्या महिलांचे बाळंतपणानंतर वजन वाढले असेल तर त्यांनी नियमित व्यायाम चालू करावा आणि आहारात डाएट नियमित घ्यावा. सोबतच ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी. याने तुमचे वजन लगेच कमी होत नाही, पण हळूहळू वजन कमी व्हायला लागेल. नंबर 38. सांधे कायम मजबूत ठेवायचे असतील तर मेथी, अळीव, खजूर टाकून लाडू बनवावेत. याने हाडे मजबूत राहतात आणि लहान मुलांना देखील द्यावे. नंबर 39. ज्या लोकांना झोपल्यावर घोरण्याची सवय असते त्यांनी पोटावर झोपावे. याने घोरण्याची समस्या कमी होते. नंबर 40. नारळाच्या तेलाने नखावर मालिश केल्याने दृष्टी सुधारते. या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.